नमस्कार, मी कल्पना माय ड्रीम होम अँड किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर आज आपण हलवाई स्टाईल अगदी खुसखुशीत असे समोसे कसे तयार करायचे ते बघणार आहोत। वरची परत असणार आहे ते अगदी खुसखुशीत असणार आहे आणि खायला अगदी टेस्टी असणार आहेत आणि करायलाही अगदी सोप्या पद्धतीने इथं मी हे समोसे आहेत ते तुम्हाला सांगितलेले आहेत। अगदी कमी तेलकट असणारे आणि खुसखुशीत असणारे हे समोसे कसे तयार करायचे ते आज आपण इथे बघतोय। तर वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूयात। तर समोस्याचं वरचं आवरण तयार करण्यासाठी एका ताटामध्ये मी घेतलेला आहे 2 कप एवढा मैदा। इथं मैदा आहे तो आपल्याला छान असा चाळून घ्यायचा आहे आणि यातच मी टाकून घेणार आहे 1/4 कप एवढा रवा। इथं रवा आहे तो मी बारीक वापरलेला आहे। पाव चमचा इथं मी ओवा टाकलेला आहे आणि चवीनुसार मीठ टाकून हे जे आपले कोरडं पीठ आहे ते छान असं हाताने मिक्स करून घ्यायचं आहे। समोस्याचं वरचं आवरण आहे ते अगदी खुसखुशीत होण्यासाठी इथं आपण तुपाचं मोहन घालणार आहोत। इथं तूप आहे ते आपल्याला 1/4 कप एवढं वापरायचं आहे। त्यातलं मी अर्ध तूप यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि पिठाला छान असं हे तूप आहे ते चोळून लावायचं आहे। पिठाला तूप लावल्यानंतर इथं मी हातात त्याचा मुटका तयार करून बघते तर त्याचा मुटका तयार होत नाही, त्यामुळं आपण इथं आणखी तूप टाकलेलं आहे आणि छान असं परत एकदा पिठाला लावून घ्यायचं आहे। इथं पिठाला मी छान असं तूप लावून घेतलेलं आहे आणि तुम्ही इथे बघू शकताय पिठाचा हातात दाबल्यानंतर छान असा मुटका तयार होतोय। या पद्धतीनं आपल्याला समोस्याचं जे वरचं आवरण आहे त्यासाठी हे पीठ मळून घ्यायचं आहे। या पद्धतीनं जर तुम्ही इथं पीठ वापरलं तरच जे समोस्याचं वरचं आवरण आहे ते अगदी कुरकुरीत आणि खुसखुशीत होतं। आता इथं आपण हे पीठ आहे ते मळून घेणार आहोत। त्यासाठी इथं मी 1 कप पाणी घेतलेलं आहे आणि अगदी थोडं पाणी टाकून आपल्याला इथं हे पीठ आहे ते मळून घ्यायचं आहे। इथे तुम्ही बघू शकता अगदी थोडंसं मी सुरुवातीला पाणी टाकलेलं आहे। इथं अगदी कमी वाटत होतं म्हणून मी आणखी थोडं पाणी टाकलेलं आहे आणि छान असं आपल्याला इथं हे पिठाचा एक गोळा तयार करून घ्यायचा आहे। आपण ज्या वेळेला समोस्याचं पीठ तयार करतो त्यावेळेला आपल्याला हे पीठ आहे ते घट्ट ठेवायचं आहे। जर हे पिठाचा गोळा आहे तो तुम्ही घट्टसर मळला तरच हे समोसे आहेत ते अगदी खुसखुशीत तयार होतात। जर इथं पीठ आहे ते तुम्ही पातळ केलं किंवा थोडंसं चपातीला आपण कणिक मिळतो त्या पद्धतीनं केलं तर तळल्यानंतर ते समोसे आहेत ते खुसखुशीत वाटतात, पण 1 तासभरानंतर जर तुम्ही ते समोसे खायचं म्हटलं तर समोसे आहेत ते नरम पडतात। त्यामुळे आपल्याला हे पीठ आहे ते छान असं घट्टसर मळून घ्यायचं आहे। इथं हे पीठ आहे ते मी 1 तासासाठी बाजूला ठेवून देते। इथं तुम्ही बघू शकता पीठ मळण्यासाठी मला इथं पाव कप एवढं पाणी लागलेलं आहे। यानंतर आपण समोस्याच्या आत असणाऱ्या भाजीचा मसाला तयार करणार आहोत। त्यासाठी एका पॅनमध्ये मी टाकून घेतलेला आहे 1 चमचा एवढा धने, 1 चमचा एवढा जिरा टाकलेला आहे, 1 चमचा एवढी बडीशोप आणि अगदी पाव चमचा म्हणजे 10 ते 12 एवढे इथं मी काळे मिरे टाकलेले आहेत आणि हा मसाला आहे आपल्याला मीडियम टू लो फ्लेमवरती छान असा भाजून घ्यायचा आहे। इथं हे सगळे मसाले आहेत ते आपण छान भाजल्यानंतर त्याचा वास यायला लागल्यानंतरच आपण हे मसाले आहेत ते काढून घेणार आहोत आणि हे थंड करून आपल्याला हे मसाले आहेत ते मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहेत। इथे आपला मसाला आहे तो थंड झालेला आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये ऑन ऑफ करत आपल्याला हा थोडासा मोठरसर ठेवून मसाला आहे तो बारीक करायचा आहे। इथे तुम्ही बघू शकता या पद्धतीनं आपल्याला हा जो सगळे मसाले होते ते इथं बारीक करून घेतलेले आहेत। इकडे आता भाजीसाठीचे मी बटाटे आहेत तेही शिजवून घेतलेले आहेत। इथे तुम्ही बघू शकताय बटाटे आहेत ते मी शिजवून 1 तासभरासाठी थंड होण्यासाठी ठेवली होती। बटाटे आहेत ती पूर्ण थंड आहेत। यानंतर आपण समोस्यासाठी लागणारी भाजी तयार करणार आहोत। त्यासाठी कढईमध्ये मी 2 चमचे एवढं तेल टाकून घेतलेलं आहे। यानंतर यामध्ये मी 1 हिरवी मिरची आहे ती बारीक तिचे तुकडे करून टाकलेले आहेत। यातच मी टाकलेलं आहे लसूण आणि आलं होतं ते थोडंसं ठेचून टाकलेलं आहे आणि ते छान असं परतल्यानंतर यामध्ये आपण तयार केलेला इथं मी सगळा मसाला आहे तो टाकलेला आहे आणि मसाला आहे तो आपल्याला तेलामध्ये छान असा परतून घ्यायचा आहे। 1 ते 1.5 मिनिटानंतर इथं आपला मसाला आहे तो छान असा मी परतून घेतलेला आहे। आता यामध्ये आपण टाकून घेणार आहोत 2 काजू। इथं बारीक तुकडे करून मी काजू टाकलेले आहेत। 10 ते 15 एवढे मी मनुके टाकून घेतलेले आहे। यातच टाकलेले आहे भाजलेले जिऱ्याची पूड। इथं टाकलेला आहे अगदी पाव चमचा होईल एवढा चाट मसाला आणि आपण हे सगळे मसाले आहेत ते छान असे परत एकदा परतून घेणार आहोत। अगदी अर्धा मिनिटभरापर्यंत आपण हे मसाले आहेत ते इथं परतून घेतलेले आहेत आणि तुम्ही त्याचा कलरही बघू शकताय। यानंतर यामध्ये मी टाकून घेतलेला आहे अगदी छोटा चमचा एवढं लाल तिखट। इथं मी टाकून घेणार आहे पाव चमचा एवढी हळद। इथं तिखट आहे ती तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता आणि हळद आहे ती अगदी आपल्याला इथं कमी वापरायची आहे म्हणजे भाजीचा कलर आहे तो बदलणार नाही। परत एकदा हा मसाला आहे तो मी छान असा इथं परतून घेतलेला आहे आणि आता यामध्ये आपण टाकून घेणार आहोत बटाटे। इथं बटाटे हे ते आपल्याला हाताने चुरा करून टाकायचे आहेत। याच्या फोडी न करता इथं तुम्ही बघा या पद्धतीनं ही बटाटे आहेत ती हातानेच अगदी बारीक करायचे आहेत आणि अशी टाकून घ्यायचे आहेत। मीडियम टू लो फ्लेमवरती आपण ही भाजी आहे ती इथे तयार करून घेणार आहोत। इथे तुम्ही बघू शकता मी भाजी आहे ती छान अशी मिक्स करून घेतलेली आहे। आता यानंतर यामध्ये मी टाकून घेणार आहे अर्धी वाटी एवढे फ्रोझन वाटाणे। इथं वाटाणे आहेत ते फ्रोझन आहेत त्यामुळे मी वाटाणे आहेत ते भाजीच्या शेवटी टाकलेले आहेत। चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे आणि परत एकदा हे छान असं भाजीमध्ये मिक्स करून घेणार आहोत।
आणि इथं तुम्ही बघू शकताय आपली मस्त अशी समोशाची भाजी आहे ती छान तयार झालेली आहे। इथं जी कोथिंबीर आहे ती थोडी कमी वाटत होती म्हणून मी आणखी थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे आणि इथं गरमागरम अशी समोशाची आपली भाजी आहे ती तयार झालेली आहे। ही भाजी आहे ती आपल्याला एका बाउलमध्ये किंवा एका ताटामध्ये काढून थंड करून घ्यायची आहे आणि त्यानंतरच आपल्याला याचे समोसे तयार करायचे आहेत। इकडं पीठ आहे तेही छान असं भिजलेलं आहे। इथं तुम्ही बघू शकताय पीठ आहे ते छान भिजल्यानंतर आपल्याला 1 मिनिटभरापर्यंत छान असं त्याला मऊ करून घ्यायचं आहे। पीठ इथं मी छान असं मऊ करून घेतलेलं आहे आणि त्या पिठामधला मी एक छोटासा इथं एक गोळा घेतलेला आहे। आपण ज्या पद्धतीनं पुरी करतो, जे पुरीला पीठ लागतं त्याच पद्धतीनं इथं मी तो छोटासा गोळा घेतलेला आहे। इथं जर समोसे तुम्हाला मोठे करायचे असतील तर तुम्ही इथं पीठ आहे ते चपाती करतो तेवढं घेतलं तरी चालेल, पण इथं मी अगदी आपण पुरी करतो त्या साईजचे इथं मी हे गोळे आहेत ते तयार करून घेणार आहे। इथं मी याच पद्धतीनं हे सगळे गोळे आहेत किंवा जे पेढे आहेत ते तयार करून घेते। इथे एक छोटासा गोळा घेऊन आपल्याला त्याची छान अशी पुरी लाटून घ्यायची आहे। आपण ज्या वेळेला समोसे तयार करतो त्यावेळेला याची जी पुरी आहे ती आपल्याला लांब आकारात लाटायची आहे, म्हणजे समोसे आहेत ते एका आकारात आणि छान तयार होतात। इथे तुम्ही बघू शकताय अगदी लांबट अशी मी इथं एक छान पातळ पुरी लाटून घेतलेली आहे। समोसा तयार करताना आपल्याला लांबट आकाराचीच पुरी लाटायची म्हणजे समोशाचा आकार छान येतो। आणि त्याचे आता मी इथं 2 भाग करून घेतलेले आहेत आणि एक भाग आपण बाजूला ठेवूयात। आता याचा आपल्याला समोसा तयार करायचा आहे। एका वाटीमध्ये मी पाणी घेतलेलं आहे आणि पुरीच्या चारी बाजूनी मी इथं पाणी आहे ते लावून घेते आणि इथे तुम्ही बघू शकताय अगदी दोन्ही कडा आहेत त्या मी इथं दुमडून घेतलेल्या आहेत आणि वरचं टोक आपल्याला पॅक करायचं आहे आणि अगदी इथं व्यवस्थित असं आपल्या अंगठ्याच्या सहाय्याने मी हे जो समोसा आहे तो पॅक केलेला आहे। समोशाचा इथं मी कोन आहे तो तयार करून घेतलेला आहे आणि आता आपल्याला वरच्या बाजूनी पाणी लावून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपण जे समोशासाठीचं सारण केलेलं आहे ते इथं मी 1 चमचा यामध्ये टाकलेला आहे आणि परत एकदा सारण आहे ते छान असं दाबून यामध्ये आपण भरून घेतलेलं आहे आणि परत एकदा आपल्याला चारी बाजूनी पाणी लावून छान असा समोसा तयार करायचा आहे। इथे बघा परत एकदा जर या पद्धतीने समोसे केले तर तेलात अजिबात सुटत नाहीत। आता समोशाच्या समोरचाच भाग आहे तो मागचा भाग थोडासा जास्त असतो तो मी दुमडून घेतलेला आहे आणि इथं समोसा आहे तर छान असा मी इथं पॅक करून घेतलेला आहे आणि इथे बघा अगदी 1 मिनिटामध्ये आपला समोसा आहे तो छान असा तयार झालेला आहे। आता या समोशाला आपण खाली बसवून घेऊयात, म्हणजे समोसा आहेत ते छान असे बसले जातात, उभे राहतात। इथे बघू शकताय तुम्ही छान असा समोसा आपला तयार झालेला आहे। याच पद्धतीनं मी राहिलेले सगळे समोसे आहेत ते इथं तयार करून घेतलेले आहेत आणि तुम्ही इथे बघू शकता अगदी एका आकाराचे आपले सगळे समोसे आहेत ते इथं तयार झालेले आहेत। हे समोसे आहेत ते आपण तळून घेऊयात। इकडं कढईमध्ये मी तेल आहे ते गरम करून घेतलेलं आहे आणि आपण त्यामध्ये समोसे टाकून घेणार आहोत। इथं तेल आहे ते तुम्ही बघू शकताय आपल्याला समोसे तळताना तेल आहे ते कढईमध्ये जास्त टाकून घ्यायचं आहे आणि समोसे आहेत ते आपल्याला एकदमच होता होईल तेवढे जास्त टाकायचे आहेत, म्हणजे सगळे समोसे आहेत ते एकसारखे तळले जातात। समोसे तेलात सोडल्यानंतर आपल्याला हे समोसे आहेत ते लगेचच हलवायचे नाहीत। 1-2 मिनिटांमध्ये समोसे आहेत ते तेलाच्या वर येतात आणि तुम्ही इथे बघू शकताय समोसे आहेत ते तेलाच्या वर आलेले आहेत। 1-5 मिनिटांनंतर तुम्ही इथे बघू शकताय समोशाचा थोडासा कलर बदललेला आहे। इथे मी एक छोटा काटा घेतलेला आहे आणि काट्याने मी तेल हलवते म्हणजे समोसे आहेत ते एकसारखे तळले जातात। 8 ते 9 मिनिटांनंतर तुम्ही इथे बघू शकताय समोशांचा कलर आहे तो बऱ्यापैकी बदललेला आहे, पण आणखी समोसे हे तळले गेलेले नाहीत। आपल्याला आणखी 1-2 ते 3 मिनिटांपर्यंत हे समोसे आहेत ते छान असे तळून घ्यायचे आहेत। अगदी हलवाई स्टाईल आज आपण इथे हे समोसे आहेत ते तयार केलेले आहेत। इथं मी तुम्हाला बऱ्याचशा टिप्स सांगितलेल्या आहेत, अगदी पीठ मळण्यापासून ते समोसे कसे तळायचे इथंपर्यंत मी तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत। या सगळ्या टिप्सचा वापर करून जर तुम्ही हे समोसे केलेत तर अगदी खुसखुशीत असे हे समोसे आहेत ते तयार होतात। इथे आपले समोसे आहेत ते तळले गेलेले आहेत, आता आपण ते काढून घेणार आहोत आणि इथे तुम्हाला ते दिसतानाच दिसत असतील की अगदी खुसखुशीत असे समोसे तयार झालेले आहेत। इथे आपले सगळे समोसे आहेत ते मी तळून घेतलेले आहेत आणि इथे तुम्ही बघू शकताय अगदी कमी तेलकट असणारे खुसखुशीत आणि तेवढेच कुरकुरीत असे हे समोसे आहेत ते इथं मी तयार केलेले आहेत। इथे हे समोसे आहेत ते घरी एकदा नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। परत भेटूयात अशाच एखाद्या छानशा रेसिपीसोबत, तोपर्यंत नमस्कार।